उपोषणकर्ते जे बसतात ना निवृत्ती वाघ पिंपळवंडीमध्ये, आणि त्यांची मागणी माहिती का तुम्हाला? काय काय माहिती तुम्हाला माहिती का उपोषण चालू इथं? त्यांची मागणी अशी आहे, ते बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा जो बाप काढला, शेतकऱ्यांना काही बोलत राहिला, तुझे अंगावरचे कपडे, तुझे चपला, तुझं मोबाईल, अंडरपॅन्ट सगळे तुझ्या बापाने दिले, तुमचा बाप नरेंद्र मोदी आहे, तुमचं आम्ही सगळं करतो, आणि मग असं समज त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांचा ते एवढे कष्ट करायचे आणि यांनी आमचा बाप काढायचा म्हणून त्यांनी ते निवेदन दिलं आणि उपोषणाला बसले. आता ते उपोषणाला बसले, पण त्यांच्या मागण्या निदान ते सरकारपर्यंत पोहोचल्या का नाही पोहोचल्या? लोकप्रतिनिधी नाही तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून तहसीलदार, तुम्ही कलेक्टर सांगितलं पाहिजे ना. तिसरा दिवस आहे. हां हो हां, पण ते पाठवलं तर ते माफी मागत नाही तोपर्यंत सोडणार नाही म्हणतात ते. आता ते माफी मागतील नाही मागतील, राजीनामा देतील नाही देतील, निदान त्यांच्या कानावर गेलं का नाही असं आमचं म्हणणं आहे. बरोबर. पोचलं का नाही पोचलं? त्यांनी 1 तारखेला शेतकरी दिन आहे ना, मग शेतकरी दिनला आता सरकार त्याच्या परीने मदत करते. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मदत नाही होत, पण निदान अपमान तरी करू नका, आमचं स्वाभिमान तरी जिवंत ठेवा. मग 1 तारखेला पत्र दिलं, आज आहे किती तारीख आहे? 4 तारीख. 4 दिवस झाले, मग 4 दिवसात काय गेलं नाही का अजून पत्र? हां हां मांडलं पाहिजे ना स्पेसिफिक, की जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडीमध्ये इथं असा असा शेतकरी बसला आहे, त्याची कोणीतरी दखल घ्या. तुम्ही येऊन त्यांना सांगा, एक तर समजून सांगा, नाही तर राजीनामा द्या, नाही तर माफी मागा, निदान चर्चा तर करा. कोणीतरी येऊन बोललं पाहिजे ना. कोणाला सांगणार? नाही तुम्ही कोणाला सांगणार? वर म्हणजे कुठं वर? अधिवेशनमध्ये तो डे 1ला जायला पाहिजे होता. आज 4th डे आहे ना. हो, पण तो डे 1लाच गेला पाहिजे. आता तो उपोषणा बसला 4था दिवस, तो परत हे काकुळतीला आलाय. मला जरा 1-2 तास रिझल्ट द्या, कोणाला तरी वरतून फोन आला पाहिजे सरकारमधून. हां हां ठीक. धन्यवाद फोन केल्याबद्दल.